हाय फ्रेंड्स, दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे उपवासाला चालणारे बटाटे चिप्स आणि छोट्या मुलांना पण खूप आवडतात। तर या ठिकाणी मी 5 किलोचे बटाटे चिप्स बनवत आहे। तर सगळ्यात आधी आपण बटाटे स्वच्छ धुवून आणि छिलनीने छिलून आणि चिप्स स्लायसरमध्ये अशा प्रकारे चिप्स पाडून घेतलेले आहे। आणि बघू शकता तुम्ही, खूप पातळ पण नाही, व्यवस्थित जाड, एकदम जाड नाही आणि पातळ पण नाही आहे। तर अशा प्रकारे 4-5 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर मग अशी तुरटी फिरवून घ्यायची आहे। आणि एकीकडे मी पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे। तर उपवासाचे चिप्स असल्यामुळे मी इथे सेंदव मीठ घालत आहे। आता बटाटे चिप्स आपल्याला घालून घ्यायचे आहे। इथे बटाटे जास्त म्हणजे 5 किलो असल्यामुळे क्वांटिटीत तर छान अर्धा तास तरी लागतात शिजायला। तर आता अधेमध्ये असं ढवळत राहायचं आहे आणि चेक पण करायचं आहे की बटाटा शिजला की नाही। तर अशा प्रकारे एक चिप्स घेऊन असं चेक करायचं। बटाटा जर असं फोल्ड केल्यानंतर बी इझिली तुटत नाही तर समजायचं की आपला बटाटा चिप्स रेडी आहे। जर पटकन तुटला तर मग तो जास्त शिजलेला आहे असं समजायचं। त्यामुळे अधेमध्ये चेक करणं खूप गरजेचं आहे। चिप्स जास्त शिजले तर पण छान लागत नाही। त्यानंतर आपल्याला असं टोपलीमध्ये काढून घ्यायचे आहे बटाटे चिप्स आणि थंड झाल्यानंतर कॉटनची कधी बेडशीट असेल किंवा कापड असेल तर तिथं अशा प्रकारे सुकवून घ्यायचं आहे। तर मी हे बटाटे चिप्स संध्याकाळच्या वेळेला केलेले आहे। तर रात्रभर मी फॅनच्या खालीच ठेवलेलं आहे आणि एक एक करून आपल्याला पूर्ण पसरवून घ्यायचे आहे। रात्रभरातून छान चिप्स वाळल्या जातात आणि मग दुसऱ्या दिवशी आपण 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवू शकतो हे बटाटे चिप्स। तर बघू शकता दुसऱ्या दिवशी पण बटाटे चिप्स अशा प्रकारे 60% वाळतात फॅनच्या खाली। नंतर आपण 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे चिप्स। तर बघू शकता आपले चिप्स किती छान पांढरे शुभ्र झालेले आहे। मस्त एक टिप आहे चिप्स बनवायची की चिप्स चांगल्या प्रकारे 4-5दा तरी तो स्टार्च निघेपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे आहे। स्वच्छ पाणी जोपर्यंत निघत नाही चिप्सचं तोपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे, तेव्हाच ते चिप्स छान पांढरे शुभ्र होतात। तर बघू शकता तुम्ही चिप्स किती छान असे पांढरे शुभ्र झालेले आहे आणि खूप मस्त झालेले आहे। तर अशा प्रकारे आपले चिप्स रेडी आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या दुसऱ्या मैत्रिणींना पण चिप्सची रेसिपी शेअर करायला पण विसरू नका। तर चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। बाय।